आणि आपल्याला पाहिल्यानंतर भूत नाचत नाही, आपण नाचतो. आणि 4थ्या शरणामध्ये सांगितलं ना, नरहरी महाराज म्हणतात, सर्व सुखाचे आगर आणि म्हणे नरहरी सोना. असा जो रूपवान आहे तो माझं सर्व सुख आहे, असा परमेश्वर महादेव याचं वर्णन या अभंगातून थोडक्यात वर्णन केलेलं आहे. विठ्ठल महायोग पिटे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्री समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू मन मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक पाया पायावरी या वारकरी संतांच्या लागी सेवक झालो तुमच्या लागोर निज चरणाम. अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू अवे काय माझी वाणी मानिल संताची रंगो चित्ताची आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी दे ज्ञानेश्वरा परिहार दिलेलाच आहे. आणि आता अभंगाकडे आपण वळूया. अभंगामध्ये नक्की सांगायचं काय आणि प्रत्येक चरणावरून त्याची कथा ठरलेली आहे. भस्म का लावतात, पुन्हा रुंडमाळा का घालतात, हातात त्रिशूल का घेतात, व्याघ्रांबर आणि हातीचं कात्र का घेतात, गजचर्म व्याघ्रांबर का घालतात, परिधान करतात, पुन्हा भूते वेताळ नसतात, मशानात देव का राहतो. 4थ्या चरणामध्ये हे सगळं स्वरूप आहे, सर्व सुखाचं आहे. मला ह्याच्यात आश्चर्य असं वाटतं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकठावरी हे रूप कसं आहे, सुंदर आहे. नरहरी महाराजांना आता मला सांगा, कुठून जरी महादेवाला पाहिलं तर ते सुंदर स्वरूप आहे का? असं कसं आघोरी स्वरूप आहे नाही. भस्म लेपन साप साक्षात्कार जर कोणाला महादेवाचा झाला, आमच्या गावामध्ये कारवाडामध्ये एका मावशीला म्हणलं, तुम्ही प्रत्येक सोमवार करता? हो म्हणे. मला सोन्या म्हणतात लाडागत. हो म्हणे सोन्या, मी सोमवार करते. म्हणलं एखाद्या वेळेस तुम्ही अचानक एकटेच मंदिरात गेला आणि महादेवाने जर दर्शन दिलं तर तुम्हाला आनंद होईल का? काय नको बाबा म्हणे. का? म्हणे महादेवानं दर्शन दिलं तर मी राहील का नाही याची शाश्वत नाही. का? म्हणे त्याला बघितल्यानंतर म्हणजे मला चक्कर येईल. असं का? त्याच्या गळ्यात आधीच साप आहे म्हणे. आधीच साप बघितला तर मी इथं उड्या मारते आणि ह्यानं जर साक्षात्कार दिला तर माझं काय खरं नाही. मग असं जे स्वरूप आहे, अशा स्वरूपाला नरहरी महाराज सुंदर म्हणतात. तसा महादेव सुंदरच आहे, कारण की तो कसा आहे, निराकार आहे. ज्याने सृष्टी निर्माण केली, मायेची उत्पत्ती केली. आता हे आपल्याला काय त्यात आज जास्त जायचं नाही. हाही विचार सागरात आहे. माया, ब्रह्म, चितकला हे सगळं त्यामध्ये, त्यात आपण एवढं खोलवर जायचं नाही. तुम्ही झोपाल आणि तुम्हाला बघून मी झोपल. विठ्ठल तर आपण आता ज्या महात्म्याचा, संतांचा आपण अभंग घेतला, त्या अभंगामध्ये शिव आणि वैष्णव यांचं ऐक्य. वारकरी संप्रदाय असा आहे, शैवांचं, वैष्णवांचं, शाक्यांचं पटत नाही. दोन आवा
दोन बुवा आणि दोन जावा जसं पटत नाही तसे शैव वैष्णव आणि शाक्य अनेक संप्रदाय यांचं कोणाचं कोणाला ताळमेळ नसतो. आता लई गोष्ट लांबची नाही, आता कुंभमेळा चालू आहे, आता शिवरात्रीला शेवट आहे. पण तुम्ही त्या आखाड्यातला असला आणि ह्या आखाड्यात आला गेलाच कामात. मग तिथंही पटत नाही, म्हणजे सगळी काय ते शैव आहे शाक्य सगळी तिथं येतात कुंभमेळ्याला. पण प्रत्येकाला तेवढं टायमिंग दिलेलं आहे. 1 तासात तुम्ही आंघोळ करून याची, फक्त त्यांच्या आखाड्यात जायचं नाही. त्यांच्या आखाड्यात गेला की तुम्हाला आखाडायला लागतं. विठ्ठल विठ्ठल. तसं नरहरी महाराज हे कोण होते? आधी शैव होते. त्यांचा अल्पशा परिहार द्यायचा झाला तर त्यांचं चरित्र असं आहे की कोणत्या तरी एक पंढरपूर नगरीमध्ये राजा, पहिली राजेशाही असायची. राजा म्हणा, सरपंच म्हणा, आजच्या काळामध्ये सरपंच, गावचा जो मेन असलेला सरपंच, तसं राजा होता. आणि त्या राजाला काही केलं आपत्तीच होत नव्हती. आणि पांडुरंगाला त्यानं नवस केला. नवस केल्यानंतर काही वर्षांनी त्याला पुत्र प्राप्ती झाली. आणि पुत्र प्राप्ती झाल्यानंतर नवस केला तर ते नवस फेडलं पाहिजे. आपण नवस करतो ना, आपले फेडायचे ध्यानात राहत नाही. नवस पूर्ण झालं की आपल्या ध्यानात येत नाही. मग ह्याच्याकडे जावा त्याच्याकडे जावा, मग चौकशी करायला लागते. जरा इडापिडा लागल्या, काय करावं? नवस बोलला होता तुम्ही, तेवढं नवस म्हणजे आपलं कसं, आपण नवस केलं प्राप्त झालं की विसरून जातो. आणि आपल्याला जर ते फल प्राप्त नाही झालं की देवाला दरवाजात जाऊन शिव्या देऊन येतो. काम झालं तर देव, काम नाही झालं तर कोणताच देव नाही. तसं त्या राजाला आपत्ती झालं. सोन्याचा कडदोडा घालीन असं पांडुरंगाने नवस केला. आणि सोन्याचा असा कडदोडा घालायचा नवस फेडण्याची पाळी आल्यानंतर तो पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पंचक्रोशीमध्ये पंढरपूरमध्ये सगळ्या सोनाराची चौकशी केली की उत्तमात उत्तम असा. आता एवढ्या वर्षांना आपण झाले, राजाला म्हणल्यानंतर काय होतं, राजपुत्र आहे म्हणल्यानंतर उत्तमात उत्तम असं कोण सोन्याचा कडदोडा करतोय का, असा सोनार कोण आहे याची चौकशी करायला प्रत्येक सोनारची भेट घेतली. प्रत्येक सोनारने सांगितलं पंढरपूर नगरीमध्ये एकच सोनार असा आहे की तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तसा डिझाईनचा तुम्हाला नक्षी काम जसा पाहिजे तसा कडदोडा करून तुम्हाला देते. हे शैव भक्त आणि हे विष्णू भक्त पंढरीचे वारकरी होते. ते बाबा गेले, काय म्हणे कडदोडा बनवायचा आहे. बर, कडदोडा बनवतो म्हणे. कुणाला बनवायचा आहे? तर म्हणे पांडुरंग. नाव घेऊ नका. जसं एखाद्या जण आपलं पटत नसलं आणि त्याचं जर नाव आपल्यापाशी घेतलं तर आपली बत्तीची सकड सगळी शिर हालते, मग दिवसभर डोकं दुखतं. तसं त्यांना वैर होतं महादेवाला. कसं, महादेवाचं नाव पांडुरंगाचं वैर होतं. आणि हे म्हणे तुझं नाव काढू नका, तुझं काय मला देणं घेणं नाही. मी फक्त शैव भक्त आहे, मी फक्त महादेवालाच पाहतो, इतरत्र कोणत्या देवीला देवतेला कुणालाच पाहत नाही. मग करायचं काय? म्हणे इतका आतुरतेने आलो. आणि शेवटी राजा आहे म्हणजे राजाची आज्ञा पाहिली पाहिजे. मी बनवून देतो पण माप तुमचं तुम्ही आणून द्या. परफेक्ट असं माप आणून दिलं की देवाला परफेक्ट असा बसेल. माप आणून दिलं, कडदोडा घातला, थोडा कमी पडला, परत आणला. अरे कसला सोनार तुला माप देऊन कमी केलंस? अहो म्हणे मी कधी मापात पाप केलेलं, मी दुधात कधी पाणी घालत, मी कधी सोनं चोरत नाही. तसं म्हणल्यानंतर मग म्हणजे कमी कसं पडलं? आता ही देवाची लीला होती. काय लीला होते? की हरी आणि हरामधला भेद घालवायचा होता. आणि परत आले ते म्हणले 4 बोट वाढवा. 4 बोट वाढवल्यानंतर ती इतका वाढला देवाला घातल्यानंतर की अजून 2 बोट वाढला. आयला म्हणजे काय चाललंय? परत असे 4-5 वेळा येणं जाणं झालं. शेवटी राजा म्हणला तो माझी चेष्टा करतोय काय? तुला माप दिलं एक तर तू दुसरंच करतोय. तसं आपल्यात पण बघा, एक काम सांगितलं की दुसरंच काम करतो. एखाद्याला म्हणलं अरे भांड्या तेवढं पाणी आणलं, तर ते पाणी हिथं असलं ना ते घरात जाऊन टीव्ही बघून पाणी घेऊन येत, म्हणजे सांग काम म्हणतात त्याला. परत ना म्हणे महाराज
राजे हो, मी कडदोडा बनवलाय अगदी परफेक्ट मापात. तुमच्या दोराच्या मापात आहे का? सगळं दाखवलं हाय, पण देवाला का बसत नाही? म्हणले आता काय नाही, तुम्हीच चला मंदिरात, तुम्हीच माप घ्या आणि कसा बनवायचा तसा बनवा, आणि एवढंच माझं काय करा, नवस फेडा. गेले मंदिरात, पण म्हणे मी मंदिरात तसा येणार, मी तुझं तोंड बघणार नाही. डोळे बांधले, डोळ्याला पट्टी बांधली, कमराचं माप घ्यायला हात पुढं केलं. कमराच्या ऐवजी काय लागलं त्यांना? शिवलिंग लागलं. अरे म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणते, पांडुरंग मध्ये ह्यो तर माझं शिवलिंग आहे, माझा आराध्य आहे. काढा काढा म्हणे, पट्टी काढा. पट्टी काढली तर एक पांडुरंग शिव 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 म्हणे, बंद करा बंद करा, ह्याचं तोंड बघितलं म्हणे. परत न मिठी मारली, परत शिवलिंग, परत डोळे उघडले. 2-3 वेळा असं झालं. तिसऱ्या वेळेस त्यांना कळालं की बाबा विठ्ठल आणि महादेव काय वेगळा एक. भगवंतानं सांगितलं, अरे नरहरी, तू आमच्यात भेद धरतो ना, आमच्यात भेद नाही. हरी हरी हर म्हणतात हरिहरा भेद नाही, नका करू वाद, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. हरिहरामध्ये भेद करू नका. हे जेव्हा नरहरी महाराजांना कळालं, तेव्हा साधकांनी विचारलं, गावकऱ्यांनी विचारलं, नरहरी आज काय चमत्कार आहे? ज्या दिशेला कधी तुझी वाट नाही त्या दिशेला तू पायावर ठेवलंस, आणि येताना वैऱ्याचं तोंड बघितल्यानंतर दिवस चांगला जात नाही, दिवस खराब जातो. आणि तू तर वैऱ्याच्या मंदिरात जाऊन बाहेर आनंदात आला. त्याच्या स्वरूप काय आहे हे स्वरूपाचं वर्णन करताना नरहरी महाराज प्रथम अभंगाच्या भस्मोटी रुंडमाळा हाती त्रिशूल. नरहरी महाराज म्हणजे तुला वर्णन ऐकायचं आहे तर तुम्ही वर्णन ऐका. कसा आहे परमात्मा परमेश्वर, ज्याला मी पांडुरंगाच्या रूपातही पाहिलं आणि त्याला महादेवाच्या रूपातही पाहिलं. पांडुरंगाच्या रूपात पाहिलं तर सुंदर ते ध्यान करकठावरी ठेवून, आणि ते स्वरूप महादेवामध्ये रूपांतर झालं तर त्याचं वर्णन मी अभंगातून केलेलं आहे. भस्म असे आयुर्वेदामध्ये सांगितलं तर 16 प्रकारचे, पण आपल्याला 16 प्रकारात जायचं नाही. आपल्याला आयुर्वेदिक दुकान टाकायचं, त्याचा आपल्याला उपयोग होईल. आपल्याला काय करायचंय, भगवंतानं कुठला भस्म लावला तेवढं बघायचंय. त्यातले 3 तुम्हाला भस्म सांगतो, कारण मलाच माहित नाही 16. विठ्ठल तर पहिला भस्म आहे सुवर्ण भस्म. दुसरा भस्म आहे गायच्या शेळपडापासून बनवतात ते राख, त्याला हे भस्मच म्हणतात. त्याला काय म्हणतात, गोभस्म. आणि तिसरा भस्म आहे तो चिताभस्म. ह्या तिन्हीतला कुठला भस्म आवडतो महादेवाला? चिताभस्म आवडतो. खरं का? चिताभस्म. चिताभस्मीवरची आख्यायिका अशी कथा आहे. चिताभस्म कसा उत्पन्न झाला? महादेव असताना कसे होते? वैरागी होते. बैरागी, वैरागी, हिंदीमध्ये बैरागी, मराठीमध्ये वैरागी. आणि कथा सगळ्यांनाच माहित आहे, पण आता आले म्हणून सांगावं लागणार आहे. भस्मासुराचे भगवंतानंच निर्माण केलेला कोण? अंशापासून निर्माण झालेला भस्मासूर. कारण की रोज प्रतितलावरती यायचं, ताजे ताजे टवटवीत फुलं नव्ह काय, ताजा ताजा टवटवीत कोण मेले का बघायचं. आणि त्याचं जी चिता भस्म झालेला आहे, लगेच पेटल्या पेटल्याचं भस्म तयार होतो. तो भस्म लावायला महादेवाला आवडतो. आणि ते भस्म लावायसाठी रोज खाली यायचं. आता किती अंतर असेल? आम्ही काय गेलेलो नाही, मला काय एवढं माहित नाही. कोण गेला असं तर सांगा, आणि जाणार असेल तर सांगून जा, नंबर द्या मला, मी फोन करून विचारतो किती लागते अंतर. आणि भगवंत वर्णन सांगताना भस्म लावा यायचे, भस्म लावून परत जायचे. त्यांना आला कंटाळा, ह्याच्यामध्ये माझं नाम घ्यायचं राहते, नामस्मरण राहते. कारण की भगवंत शिवानं रामाचा उपचार केला नाही.
भजन करी भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव राम तुझी सदा देव राम तुझी सदा देव भजन करी महादेव भजन करी महादेव राम राम देवी महादेव भजन करे महादेव भजन करे महादेव श्रीराम जय राम जय जय राम. आता तुम्ही म्हणाल महादेव कुठं आधीपासून आणि ह्याने हे कसं काय भजन केलं. रामायणाच्या अगोदर वाल्मिक लिहिलं होतं आणि मग रामायण घडलं. रामायण ही गोष्ट अशी आहे की भक्तानं चरित्र लिहिलं, जसं रामायण लिहिलं तसं नाटक भगवंताला करावं लागलं. मग त्याच्या आधीपासनं नाम, भगवंताचा जन्म व्हायच्या आधीपासनं नाम, ओंकाराची उत्पत्ती आणि ओंकाराच्या बीज अक्षरापासून परत सर्व मंत्रांची उत्पत्ती झाली. सगळ्यात सोपं नाम कोणतं कोणतं राम. किसी को श्याम चाहिए तो राम का नाम लेना चाहिए, और किसी को शिव चाहिए तो राम का नाम लेना चाहिए, आणि किसी को राम चाहिए तो शिव का नाम लेना. का तर जनाबाई आमची म्हणते की बाबा भजन करी महादेव. जनाबाई म्हणते ए येडे हळद, आमच्या बाबांचा शब्द आहे, येडे हळद तुमच्या डोक्यात काय पाणी झाले का. मी एवढा वर्ष झालं शिकवतोय, कोण झोपा काढते, कोण तिकडं बघते, हे ब्रह्मज्ञान सांगते, तुमचं लक्ष कुठं. तसं जनाबाई म्हणते तुम्हाला वाटते का राम आणि महादेव वेगळा आहे? एकच आहे. दोघं एकमेकाची भक्ती करतात आणि दोघं एकमेकाचं चिंतन करतात. आत्मा एकच आहे, रूप अनेक आहे. आता जास्त विस्तार करत नाही. 33 कोटी देव कसे काय यात जायचं, आपल्याला फक्त महादेव आणि राम बघायचंय, कारण की शिवरात्रीचा पर्व काळ. बाकीचे देव परत बघू, भैरव कसे आले, अष्टभैरव कसे आले, कोणते कोणते 33 कोटी देव कसे झाले ते परत पाहू पुढच्या एपिसोड मध्ये. आता आपला एपिसोड पहिला आहे ते पाहू. ज्या वेळेस महादेवाला कंटाळा आल्यानंतर त्याने काय केलं, आपल्या अंशातून कुणाची उत्पत्ती केली, भस्मासुराची. भस्मासूर उत्पन्न, त्याचं नाव भस्मासूर पडलं. आधी सुराची उत्पत्ती केली आणि त्याचं तो काय करायचा, पहिल्यांदा माणूस समांतर काम सांगितलं ना, लय गोडीनं आवडीनं करत आणि सारखं सारखं सांगायला लागलं का नाही त्याच्या जीवावर येतं. तसं भस्मासूर आधी नियमात होता, रोज जाणार. महादेवानं सांगितलं भस्म लागतो मला, चिता भस्म, पण नाहीतर मेलेलं शेळपाटलेलं कवाच आणशील तसलं चालणार नाही. ताजं झालं अग्नी दिलेले त्याचं भस्म घेऊन यायचं, एवढं काम तू करायचं. जशी गुरु तुमची आज्ञा तसं मी आज्ञाधारी. आजकालचे शिष्य पण आज्ञाधारी आहेत आणि गुरु हे मार्गदर्शक तसे. आमचे मोठी माऊली सांगे गुरु शिष्य कसे असतात. एक गुरु आणि एक शिष्य होता. गुरु तेवढा हुशार आणि शिष्य त्याच्यापेक्षा हुशार. गुरुला दक्षिणामध्ये चांगली मखमिरीची 1000 रुपयाची काय मिळाली, शाल मिळाली. आणि शिष्य गुरुच्या नावावरती फिरत गेला आणि फिरत गेल्यानंतर काय झालं, त्याला घोडा मिळाला, दक्षिणेमध्ये घोडा दिला. गुरुला भेटायला शिष्य आला. शिष्यानंतर गुरु ध्यान लावून बसले होते. ध्यान लावल्यानंतर सांगितलं, गुरु मी आलोय. बरोबर पंच आपलं चालू होतो असं 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 करत काय आणलंय. पंच लक्ष गेलं कुणावरती, शिष्यावरती. शिष्याच्या मागा होता घोडा. घोड्याकडे बघितला. शिष्य म्हणले, गुरु
अनुग्रह करा, दर्शन द्या, दक्षिण द्यावी लागते. काय पाहिजे हवं तुम्हाला? गुरु म्हणले घोडाजुडी घोडाजुडी घोडाजुडी. बर, शिष्य त्याच्यावर उशीर होता. शिष्य म्हणला हा शाल जोडी शाल जोडी शाल. गुरु म्हणला माझ्यापेक्षा पक्का आहे. गुरुनं मंत्र बदलला, तुझी तुला माझी मला, तुझी तुला माझी मला. म्हणजे काय? घोडा तू मला दे, मी तुला अनुग्रह देतो. शिष्य म्हणला अनुग्रह रूपात शाल मला द्या, मी तुम्हाला घोडा देतो. आता राजाने शाल दिलेली त्याला काय चांदीच्या ताराचंही असणार, काय म्हणतात त्याला, काटाला हे करतात ते असो. आणि ती शाल होती, ह्याची शाल 1000 रुपयाची, ह्याचा घोडा 1000 रुपये त्या काळातला. आता घोडा 1,00,000-1.5 लाखाचा आहे, शाल आता ते पण तेवढे महाग असेल. हे असं गुरु शिष्य. पण हा ना आज्ञाधारी होता आपला भस्मासूर, आपला बरं का भस्मासूर आज्ञाधारी होता. आणि रोजच्या रोज काय जायला लागला, आणायला लागला. जरा थकल्यानंतर कळ लावणारे भरपूर आहेत. एखाद्याचा जर संसार चांगला चालत असला की मग फुसकी टाकायला कोण ना कोण येतो. संसारच नाही, कोणते असो, सप्ताह असो, कोणतं कार्यक्रम, कोणतेही शुद्ध कार्य असो, सप्ताह जरी करायला गेलं तरी आडवं मांजर येतच. तसं नारद मुनींना असं म्हणून नारदाच्या गादीवर ते नारद मुनी आले. अरे काय रे बोप्या, आमच्या बाबांच्या भाषेत काय रे बोप्या, कुठे निघाला? असं म्हणे भस्मासूर कुठं निघालास तू? काय नाही, गुरुची आज्ञा पाळतो, माझ्या इष्टाची, माझ्या दैवताची मी आज्ञा पाळतो. रोज रोज ते आणायचं द्यायचं, सगळ्या पृथ्वी तलावरती हुडकत बसायचं, तुला कंटाळा येत नाही का? म्हणजे रोज येतो पण ती जोपर्यंत भेटत नाही तो पण जाता येत नाही मला. आता गिराईक पण कमी आले. म्हणलं काय नाही, एक काम कर, तुला मंत्र देतो. म्हणजे गुरु भेटला चांगला त्याच्यापेक्षा. आणि म्हणे काय नाही, या कटकडीतनं तुला जायचं असेल ना, आळशीपणा करायला लागला. थोड्या दिवस चांगलं केलं परत आळशीपणा आला. माझ्या म्हणे वेळ लावायला लागला. कोणतरी गुरु भेटलेला. आता हे देवाचा देव निराकार आहे म्हणायला कळते ना महादेवांना. आणि बघितलं चांगलं, आला भस्मासूर. म्हणलं काय नाही. सगळं केल्यानंतर भस्मासुराला आधी वर दिला होता कुणी? महादेवानं. तुम्ही भस्म आणा म्हणले, पण कसं आणायचं? ज्याचा कार्यकाळ संपलेला आहे त्याच्या मस्तकावर हात ठेवला की तो काय होईल? भस्म होईल. तो भस्म घेऊन ये. नाही तर कोणाची मेंढरं आणशील, कीर्तनात जाशील, कीर्तनकार घेऊन येशील, महाराज लोक हात ठेवून घेऊन येशील, तसं नव्हतं सांगितलं. पण नारदानं सांगितल्यानंतर मग ही लागलं नाचायला. आयला म्हणला कवा जाऊ खाली, मी भेटेल ती. पहिला गावला नारद असा. नारद म्हणला अरे अरे थांब, मी तुला सांगतो सगळ्याच गोष्ट. आता मला नेलं तरी तुला परत यावं लागणार का नाही? त्यापेक्षा असं कर, महादेवावरतीच हात ठेव, त्यालाच भस्म कर. म्हणजे काय तुझी कायमचीच कटकट जाईल. बरं म्हणले गुरुदेव, तुम्ही मला भेटला, असंच वरती भेटा. आणि ते वरच होते, खाली भेटा. आणि गेला महादेव. म्हणजे का? आणि काय कर म्हणे, भस्म त्याला झाला. पार्वती इतके रूपवान सुंदर आहे, तिच्याबरोबर काय कर, लग्न लाव. ते तेव्हापासून चालत आहे, आताच नाही. आणि झालं. महादेव ध्यानाला बसले. आणला का भस्म? कुठं आहे? देतो की. हे पुढं यो महाग. महादेव आसन सोडून पुढं गेले ब्रह्माकडे. ब्रह्माकडे गेले. ब्रह्मदेव म्हणले देवा, तुम्ही आमचे बाप आहे, पण ह्या कुचाकुची तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं का? खटापटी तुम्ही करता आणि सगळं आमच्या डोक्यावर थांबतं. प्रसन्न लगेच होता, आशीर्वाद काही देता, पुढचा विचार करत नाही. आता तुमच्या अंगावर आले, तुमचं तुम्हीच काय करा, निस्तर. आपण काय बघत नाही. ब्रह्मा बघून घेतो तुला, तू माझं पोरगा आहेस ना, तुला बघतो. ती कधी बघून घ्या, आधी तुमचा जीव वाचवा. आणि असं संकटाच्या वेळेस कोणी येत नाही बरं का. जेव्हा संकट येतं ना माणसावरती, तेव्हा आपलं कोण, परकं कोण, आपलं जवळचं कोण हे कळतं. आणि ज्यावेळेस संकटाच्या वेळेस जो आपला नसून सुद्धा आपल्या पशी येतो ना, तो खरा आपला असतो. आणि ज्यावेळेस महादेव गेले, आता म्हणजे कुठं जायचं?
सगळीकडं इंद्राकडे गेला, चंद्राकडे गेला, सगळीकडे फिरले. आता म्हणले चला क्षीरसागरात जाऊ. भगवान विष्णू आपल्या शयनावर झोपले. ते आपलं महालक्ष्मीचं चरण पादुकेचं सेवन चालू होतं. आपलं सेवा चालली होती. सेवा कारण की लक्ष्मी मातेला सेवाच दिली होती. स्थान हृदयामध्ये आहे, पण तुला सांगितलं माझं स्थान माझ्या भक्तांचं हृदयामध्ये. तुला हृदयामध्ये स्थान नाही, माझ्या चरणापाशी. मान्य असेल तर लग्न कर, ती कथा तुम्हाला माहीतच आहे. आणि ही सेवा चालली. सेवा चालल्यानंतर महादेव म्हणले डोळे उघडा, चांगली मजा चालली, मला वाचवा. काय झालं? ही लागले माग. ते तुमचं नेहमीच आहे. रोजचं रडण त्याला कोण रड, बरोबर आहे ना? रोजच मडण त्याला कोण रडत, मन आहे. आपल्या गावातली मन आहे. आणि झालं म्हणजे चालतंय. आता शेवटी तुम्ही माझं प्रेम हृदय आहे आणि मी तुमचं हृदय प्रेम आहे. तुम्हाला वाचवणे माझं करते, चालतंय म्हणे. काय नाही, तुम्ही लपा. भगवंत लपले. ते पुढं सांगतो ती गोष्ट झाल्यानंतर. कशात लपले आणि ते फळ कोणतं आपल्याला अर्धीच गोष्ट माहित आहे. आणि हे झाल्यानंतर गेल्यानंतर भगवान विष्णूने अवतार घेतला. कोणाचा घेतला? मोहिनीचा. मोहिनीचा अवतार घेतला. मोहिनी म्हणजे इतकी नक्षत्रासारखी. अरे काय पार्वती बघतो मायासारखी आहे का रूपवान? रूपवान आहे म्हणून आता हे शेवटी डान्स इंडिया डान्स नाचायला लागले. आणि मग मरत म्हणायला लागले. हाला भुरळ पडली. कुणाला? भस्मासुराला. असं काय बघितले कुणालाही भुरळ पडत असते, तशी भस्मासुराला भुरळ पडली. भुरळ पडल्यानंतर ते म्हणला, हे रूपवती, हे सुंदरी, मदन मोहिनी, प्रिय, तुझं नाव तरी काय? नाव? माझं नाव काय? माझं नाव मोहिनी. अरे वा, मोहिनी, तुझी काय इच्छा आहे? काय? तुझ्या मोहात मी पडलोय. मला तुझ्यावर काय करायचंय? शुभमंगल सावधान. मी गिऱ्हाईक दुसऱ्याच आहे म्हणले, तुझ्यावर करणार नाही. असं कसं म्हणते? तुझ्या तर गळ्यात काय दिसत नाही, तू कशी कुणाचं असेल? नाही म्हणे, माझ्या अटी आहेत म्हणे, त्यालाच मी वर जाणार. मी काय? मी जसा डान्स करते तसा डान्स केला. नृत्य बर का, आता डान्स निघाला. पहिलं काय वाक्य काय? नृत्य. जसं मी नाचत तसं तू नाच. आता मला नाचायला जाऊ, मी काय नाचणार नाही. आणि नाचा म्हणलं तरी नाचणार नाही. मी नाचायला लागलो की तुम्ही पळून जायचं. विठ्ठल हो. आणि झाली गोष्ट. नृत्य करायला लागले. नृत्य करायला लागल्यानंतर मग हात वार असं असं करत करत मस्त गाव ठेवला. अन्न ठेवला मस्त. आशीर्वाद काय होता? तपश्चर्या केली होती की मी भस्म नाही, मला उशीर होतो, त्यावेळी तुम्ही मला आशीर्वाद द्या की मी ज्याच्यावरती हात ठेवल ती भस्म होईल. आणि हनस ह्याच्या हात ठेवला, भस्म झाला. मोहिनीचा अवतार घेऊन कुणी विष्णूनं महादेवाला वाचवलं. आणि महादेवाला वाचवल्यानंतर तो भस्म महादेवाला अर्पण केला. कुणी? विष्णूने. भस्मासुराचा भस्म त्याच्या अंगाला लावला. आणि महादेव कुठं बसले होते लपून? नारळात. नारळात कसे? नारळाला म्हणूनच 3 डोळे आहेत. 3 डोळे कुणाला येते? महादेवाला. दुसरी गोष्ट कुणाला? म्हणून महादेवाला नारळ फोडतात का? महादेवाला नारळ त्यासाठी फोडत नसतो. पण काय काय हिंद्री असते ती सोमवार बघत नाही, एकादशी बघत नाही, धडकी महादेवाला नारळ फोडला जात नाही. आणि मारुतीलाही नारळ फोडला जात नाही. कारण की मारुती ब्रह्मचारी शिवाचाच अवतार आहे. तेव्हा मारुतीलाही अर्पण करायचं असतो नारळ, महादेवालाही अर्पण करायचं असतो. आता शिवरात्री आल्या म्हणून नवसाला पाहून टनाटन, इकडं वाटी एक, तारोकला वाटी एक, कराडला वाटी एक, माझ्याकडे एक तुमच्याकडे. तसं करायचं नाही. म्हणून नारळ लपल्यामुळं नारळाला 3 डोळे आणि मुक्त केलं. म्हणून भस्म. दुसरी काय? भस्म, ओटी, रुंड माळा, ओटी चंदनाची ओटी, भस्माच्या ओटी. सकाळच्या पायवटी माय मावल्या पहिले लावत होत्या, आता दुसरं लावते त्या. पहिलं काय करायच्या? राग घ्यायच्या. मुंबई कोल्हापूर मुंबई चालू असायचं. आता काळ आले, मिसरी आले.
पहिली ती मिसरी होती आणि त्यानं अजूनही बरं का त्यानं घासलं ना गौरीच्या राखणं दात स्वच्छ निघतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोटात गेलं तरी आपल्याला काय बाधा होत नाही, कारण की गोमातेची किंवा शेणकुडाची राखी पवित्र असते. त्याचा भस्म आणि महादेवाला सगळ्यात भस्म ही चिता भस्म तर आवडतोच. दुसरी गोष्ट गायच्या शेणाचं, पिंपळाच्या झाडाचं, बेलाच्या झाडाचं अशा आयुर्वेदिक वनस्पती त्या वनस्पतीचा होम करायचा आणि होमामध्ये आहुती द्यायची. आहुती दिल्यानंतर जो भस्म होतो त्याच्या राखाचं नुसतं नाही तर ते घ्यायचा राग आणि त्याच्या अंगावर टाकायचा, तशी चालत नाही. चांगल्या सुती कापड्यामध्ये 6 वेळा ती काय करायची, चाळायची. ज्यातनं जे बारीक पीठ येतं ती महादेवाला वाचायची. नाहीतर पेटावर चाल खिळ बिळ काय असते ते तुला घे, तसं चालणार नाही. नाहीतर महादेव चौथा डोळा उघड खिळा लागला तर. भस्म ओटी रुंड माळा. आता रुंड माळा का, त्यासाठी रुंड माळ्याची गोष्ट सांगितली. आता परत नाराज गेले कुठं. रावण असा भक्त होता महादेवाचा. भक्तामध्ये श्रेष्ठ कोण भक्त होता, रावण. रावणासारखी भक्ती केली. रावणाचा आपल्याला शिकवले भक्ती कशी करायची, पण परत बिघाडतो. गाडी सुरा लागली का नाही, कोणतरी येतं पंक्चर करतं, मग ती गाडी डांग्या 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 करत पडते. मग त्याला चांगल्या कुठं न्यायला लागते, गॅरेज मध्ये. तसं चांगल्या गुरुपशी गेलं की मग ती बरोबर होत असत. आणि चाल रावणानं म्हणले आता सीता आपली काय पार्वती माता म्हणे किती दिवस आता राहायचं हिमालयात, थंडी आली, गारटा पडतोय, हे पडतोय. आपलं सगळ्या देवादेकांचं कसं सुवर्णाचा महाल काय, इंद्राचं कसलं आहे, आपलं थोडं तरी झोपडी बांधू. त्यासाठी लंका निर्माण केली कोणी, महादेवाने लंका निर्माण केली. आणि ते आले कोण, रावण दादा आले. रावण दादा म्हणजे आम्हाला हवंय, जाऊ म्हणे घेऊन जा. लोभ संपवला. रुंड माळा का, तर पार्वतीनं महाने सांगितलं, नारदांनी सांगितलं, पार्वती माते तुझ्या काय प्रेम नाही तुझ्या नवऱ्याचं. बायकांना कसं असतं, एकदा काय कळालं की प्रतिशोध लागल्याशिवाय थांबत नाही. एखाद्यानं सांगावं बुवा काय तुमचं कीर्तन जात नाही, कीर्तनाचं नाव कसं जात माहितीये का तुला, होय खरं का, हो अगं तुला काय माहिती सांगते गंगे, खरंच आहे का, तू जा एकदा पाठीमाग. आलं बुवा दाराचं भाग, होय हो अगं पाणी, तुम्ही आत या. एकतर तवापासून चालत आहे बरं काय, महिला चिडली एकतर भांडी तरी आपटते, नाहीतर मग पोराला तरी धोपाडते. नसलेला राग त्या पोरावर काढायचा, धनाधन बदलायचं. परत कुठलं गावावरती पोरग तिचं पहिला असो, दुसरा असो, मोठा असो, बारका घे आपट. परत म्हणा होय रे सोन्या लागलं काय तुला, चांगलं नाही. आधी धपाटी आणि मग म्हणायचं दहीला गारव्याला दही घे, तसं आहे का. आणि परत पार्वती माता चिडली, जे टाकाटाके केली, हे केली ते केली. नंदी महाराज आले, आई चिडला का, तू तिथंच गप बस, तू मध्ये मध्ये करू नको. असं मध्ये मध्ये भांडणात गेलं नवरा बायकोच्या. तिसऱ्याचं काय होतं, गिरणीचं पीठच होतं. हानं जर भांड फेकलं हे वागतो, मधनाच टाण केलं फोटो फुटतं. तसं आमचे कुरेकर बाबा सांगायचे, नवरा बायकोचं इतकं प्रेम होतं, अतिशय प्रेम होतं. एका बशीत ग चहा प्यायची, बशी घ्यायची प्यायची, तो तिकंड इकंड असं प्यायचे. आणि चुकून ह्यानं धरले म्हणून हिनं सोडलं, फुटली बशी, झालं प्रेमाचा काय झाला, सत्य प्रेम तुटलं. ती कसलं प्रेम, वरवरच. आणि हे बाय भांडणं करते की पोराला मारते, भांडी आपडते, ही तवापासून चाललेलं आहे बरं का पार्वती मातेपासून. हे काय आताच नाही, आताच्या आपल्या माया मोरण्यात काय म्हणू नका. ही पार्वती मातेनं ती सांगड घालून दिलेली, कसं भांडायचं त्याशिवाय नवरा वाटणे येत नाही. आणि मग म्हणजे काय झालं तुला एवढं तर संतापायला, शांत तरी हो, मला कळलं पाहिजे. नाही जाते तोंड काळं करून येते, म्हणत कुठं काळं कराय जाते कीर्तनाच्या नावानं, भजनाच्या नावानं, आणि दुसरीकडे जाऊन येते. बरं बरं म्हणे, अगं ऐक तरी मला सांगा
हे गळ्यात घातलंया लोढणं हे कुणाचं आहे? नारदाने सांगितलं होतं ना, ज्याच्यावरती महादेवाचं प्रेम आहे ते त्याला आपल्या गळ्यात घालतो, आपल्या हृदयात ठेवतो. पार्वती माता म्हणे, वर आल्यानंतर तर संताप झाला तिला. शांत हो माई, शांत. मग बायला शांत करण्यासाठी एकतर पैसे द्यावे लागतात, एकतर ती तवा शांत होती, नाहीतर मग भाजी हे खराब असत तरी अप्रतिम, काही चवच नाही, तसं सांगावं लागतं. माझं काही लग्न झालेलं नाही बरं का, आमच्या बाबांचं ऐकलेलं आहे विठ्ठल. म्हणताना बुवा लई पाहुण्याला दिसते, अजून पाहुण्याला आणि देव करू लवकर होऊ आणि झालं तर पचवता आलं पाहिजे हे तुमच्याकडनं शिकवतो, शिकून घेतो. आणि तसं झाल्यानंतर पार्वती माता म्हणली, बरं मी शांत होते, सांगा सांगितलं. अगं म्हणे, मला जन्म मरण नाही, मी काय आधी अंत आहे, मला अंतही नाही, मध्यही नाही, काहीच नाही. मी जन्मतही नाही, मरतही नाही. तसं तुला जन्मावं लागतं आणि मरावं लागतं. तो कधी काली होते, तो कधी अंबाबाई होते, तो प्रत्येक रूप धारण करते. आधी सती होती, पार्वती झाली, असे प्रत्येक तुझी रूप झालेली येते. मग तुझ्या प्रेमाच्या खातीर मला काय होतं, ज्यावेळेस तू शरीराचा त्याग करते, तुझ्या इतकं प्रेम आहे की ती प्रत्येक कवटी मी काय केलेलं आहे, गळ्यात घातलं. रुंडाच्या तुझ्या माळा आहेत. आणि आमचे डोंगरोजी महाराज सांगायचे, त्या रुंडाच्या माळा म्हणजे या कथेमध्ये हे सांगितलं की पार्वतीच्या त्या सगळ्या जेवढे अवतार झाले त्या अवतार कार्य संपूर्ण त्या माळा आहेत. आणि डोंगरोजी महाराज सांगायचे, जे भगवंताचे प्रिय भक्त आहेत ते भक्त गेल्यानंतर भगवंताला त्रास होतो. जसे ज्ञानोबराय आमच्या समाधीला गेल्यानंतर पांडुरंग स्वतः रडायला लागला, तसं शैव असो कोणताही महादेवाचा भक्त असो, तो गेला की त्याचा त्रास होतो महादेवाला. मग तो स्मशानामध्ये त्या प्रेतापाशी बसून त्याचं प्रेम, त्याचं काहीतरी आपल्या शरीराला लागून त्याची राग आपल्या अंगाला लावतो आणि त्या रुंडाच्या माळा गळ्यात परिधान करतो. भस्म ओटी रुंड माळा, हाती त्रिशूल ठल कवरदारी काय सांगितलं, त्रिशूल. आता कोणीही त्रिशूल घेत, कोणीही काय करत. त्रिशूलचा अधिकारी फक्त कोण आहे, जो भूत, हा महादेव. पण का अधिकारी, जो भूत वर्तमान भविष्य काळ, वर्तमान भविष्य भूत हे जे तिन्ही काळ जो जाणतो त्याच्या हातात ते त्रिशूल असतं. त्रिशूलाला किती टोक आहे ते, 5. 3 टोक आहे ते, भूत भविष्य वर्तमान. दुसरी गोष्ट सांगितली शास्त्रानं, काम क्रोध लोभ. तिसरी गोष्ट सांगितली, आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी दैविक, आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक. हे तिन्ही दुःख ज्याचं निवारण करतो त्याला त्रिशूल म्हणावं, आणि जो धारण करतो तो त्या पात्रतेचा पाहिजे. मग महादेवाला भूत काळ नाही, भविष्य काळ नाही, वर्तमान काळ. भूतकाळ म्हणावा तर त्याचं जन्म कुंडली कोणाकडे आहे का, कधी जन्माला कुणाच्या पोटात आला अजूनही माहिती. भविष्य काळ, भविष्यात त्यानं काय केलंय थोडंफार आपल्याला माहित आहे. वर्तमान काळ, चालू काळात आपण नाही तुम्ही आहे म्हणजे महादेव आहे, आपण नाही तुम्ही नाही म्हणजे राम नाही शिव नाही. कळलं. आणि महादेवाकडे हे तिन्ही गुण होते. आता आपण आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. परत ना भविष्य काळ बघितलं. आध्यात्मिक दुःख, आधी दैविक दुःख हे पापाचे प्रकार आहेत. आधी दैविक म्हणजे संसारात जे आपल्याला ताप होतो, आपण कोणत्या तरी गोष्टीत पाप करतो त्याला काय म्हणतात, आधी भौतिक ताप दुःख म्हणतात. आणि दुसरी गोष्ट देवधर्माला नावं ठेवणं, कीर्तनाला नावं ठेवणं, भजनवाल्यांना नावं ठेवणं. उचलते घेते पडते, इकडं उचलते घेते पिशवी चलते.
ह्याला काय म्हणते, त्याला काय म्हणते, जाते 4 गोष्टी सांगते, पैसे घेते, येते आणि पडते, निंदा होते. गुरुवारी सांगत असे, वैष्णव असो भक्त असो, भक्ताची निंदा देवाला सहन होत नाही. देव देवाची निंदा सहन करू शकतो, पण भक्ताची निंदा सहन करत नाही. मग जी निंदा होते आणि जो आपल्याला तो त्रास होतो, दुःख भोगावं लागतो, त्याला काय म्हणायचं, आध्यात्मिक दुःख. आणि चौथं आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. आधी दैविक म्हणजे हे, आणि आध्यात्मिक म्हणजे काय, कुठं तरी आपण पारायण करत असो, काय करत असो, देवाची कुठली पूजा करत असो, त्या म्हणजे अडथळे येतात ना, कुठलं तर आपलं ग्रह फिरतं, काय होतं, ते आपण काहीतरी कुटाने केलेले असतात आधी, ते चक्र फिरून आपल्याला असतात, त्याला आध्यात्मिक आधिदैविक म्हणावं. आणि तिसरी गोष्ट सांगितली काय, काय सांगितली, सत्व रज तम, ही चौथी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली काय, काम क्रोध लोभ. काम क्रोध लोभ आहे, ह्या तिन्ही गोष्ट महादेवाकडे नाही. आता तुम्ही म्हणता हे भोळं पण नाही, आणि एकदा टन 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 करायला लागलं की होतं. तिसरं डोळा तर उघडला की काय होतं, तसा भोळा पण आहे आणि तसा डान्स करायला लागला की. पण काव्यकार सांगतात, लेखक सांगतात, संत महंत सांगतात की बाबा ज्याच्याकडे काम नाही, का काम नाही, पहिलं काम घेऊ आपण. सती, आता एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला, सती होती दक्ष राजाची. कुणाची होती, दक्ष राजा होता ना, मला काय माहिती, तुम्हाला माहिती आहे ना कोण होता, दक्ष राजा होता ना, बरोबर, दक्ष राजाची मुलगी. आणि आता हा राजा आणि आपली पोरगी प्रेमात पडली कोणाच्या, वैराग्यवानाच्या. ज्याच्या गळ्यात साप, दंडाला साप, पायात साप, अंग झाकायसाठी हत्ती, ते गज आणि व्याघ्रांबर नेसलेलं, गळ्यात एका साईडला ते घंट्याची माळ, रुंडाची माळ, चंद्र, जटा आणि पावडर म्हणून काय लावले, भस्म. आणि काय गंध म्हणून काय लावले, भस्म. बघितलं की माणूस बेशुद्ध, अशाच्या प्रेमात पडली. बरं आता असं ते काय, दक्ष राजानं यज्ञ केला, इकडे सगळी गोष्ट माझी थोडक्यात सांगतो. दक्ष राजानं यज्ञ केला, यज्ञामध्ये आपल्या पतीला आमंत्रण दिलं, बापानं नाही, म्हणून